1 minute. I'm sharing my screen. Please mark your present fast. Fifth standard students. Karnika, Aniket, Bhavik. Okay. 3 students are there. What? No, Karina Sheikh. What happened? टीचर आर्य पण आहे ना. ओके. आर्या नाही दिसत आहे मला. प्रेझेंटी दिली का? ओके. माय नेम इज भाविक. भाविक बोलले ना मी. भाविकचं नाव घेतलं मी. ओके. एव्हरीबडी प्लीज मार्क युअर प्रेझेंटी. काही मुलं प्रेझेंटी नाही देत आहेत. आता आर्याने दिली बघा. ओके. मॅम माझं नाव भाविक आहे. ओके ओके. आता बघा आपल्याला खूप सगळे लेसन तुमचे स्कूलचे काही मुलांचे लेसन्स कम्प्लीट झालेत ना. स्कूलमध्ये सिलेबस कम्प्लीट होत आलाय का? 5th स्टँडर्ड स्टुडंट्स. ओके. आणि आपला त्या मानाने खूप मागे आपलं थोडंसं मागे पडलंय कारण की आपण काय करतो एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन्ड यू ना. every sentence, every do you know, every extra knowledge I have given you. But this time what we will do, की आपण आता सध्या काय करूया, हे एक्स्ट्राचं जे आहे ना ते नंतर टाइम मिळाल्यावर मी तुम्हाला रीड करून दाखवेल किंवा एक्सप्लेन करेल. आता जे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी तो सिलेबस आपण स्टार्ट करूया. आणि जो एक्स्ट्रा पार्ट असतो ऑलवेज रिमेंबर किंवा हे जे एक्स्ट्रा असतं ते आपण नंतर घेऊया. ठीक आहे. रिव्हिजनच्या वेळेस घेऊया. ओके. मॅम आमचा नाही झालाय सिलेबस. ओके ओके ओके. पण आता एप्रिलमध्ये एक्झाम येईल तुमची. मग आपलं सिलेबस अजून तर मला वाटतं 25 लेसन्स आहेत. आणि आता आपलं कोणतं चालू आहे? 17th लेसन चालू आहे. अजून तर आपल्याला ऑलमोस्ट 8 लेसन्स कम्प्लीट करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार तो पार्ट, पण जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो फक्त शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं एक हँडलूम इंडस्ट्री होती. म्हणजे हँडलूम होते. टेक्सटाईल मीन्स काय, तर कपडे बनवण्याचा जो कारखाना असतो त्याला बोलतात टेक्सटाईल इंडस्ट्री. तर पूर्वीच्या काळी जेव्हा टेक्सटाईल मशीन्स नव्हत्या, म्हणजे कपडे बनवण्यासाठी मशीन्स नव्हत्या, त्यावेळेला असे हँडलूमचं एक छोटंसं मशीन असायचं लाकडी आणि एक चरखा असायचा. त्याने सूत कातायचे, म्हणजे कॉटनचा कपडा तयार करायचे. We obtain information about the textile industry centers by asking the questions given above. आपण काय करायचंय, त्यांनी काय टास्क दिले आपल्याला, की टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जायचं, एखाद्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला भेट द्यायची आणि तिथे मग आपल्याला हे सगळे वरचे क्वेश्चन्स विचारायचे की कोणतं मटेरियल तुम्ही यूज करता, कापड बनवण्यासाठी कोणतं मटेरियल यूज करता,
आणि ते रॉ मटेरियल जे आहे म्हणजे तो कच्चा माल जो आहे तो कुठून येतो, आणि मग तो नंतर तुम्ही प्रोडक्ट कुठे सेल करता, त्याच्यानंतर विच सीझन आर दिस टेक्सटाईल्स मेनली यूज, म्हणजे कोणत्या सीझन मध्ये टेक्सटाईल बनवलं जातं म्हणजे कपडे बनवले जातात, किती टाईपचे वर्कर्स, किती वर्कर्स लागतात आणि कुठल्या प्रकारचे कामगार तिथे काम करण्यासाठी लागतात, आणि हे मग वर्कर्स कुठून येतात, वेअर डू दे कम फ्रॉम, इन व्हॉट वे हॅव सेंटर्स ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री चेंज सिन्स ओल्डन डेज, जुन्या काळापासून ते नवीन काळापर्यंत कसा चेंज झालेला आहे कारखान्यांमध्ये. जसं जुन्या काळात हाताने चरख्यावरती कपडा बनवला जायचा आणि त्याला खूप वेळ लागायचा, पण आता वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्स मशीन्स आलेले, त्याच्यामुळे ते काम खूप फास्ट होते आणि आपल्याला कपडे पण खूप सगळे असतात बघा. पूर्वी खूप असे कॉटनचे 2-3च, एका व्यक्तीकडे 3-4च कपडे असायचे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त कपडे असे नव्हते. पण आता आपल्याकडे कपडेही खूप असतात. मार्केटमध्ये गेलो आपण तर बापरे, तुम्ही तर पाहिलं असेल, कपडे खरेदी करायला गेलं तर एवढे ड्रेसेस असतात, एवढी व्हरायटी असते. म्हणजे हे कशामुळे शक्य झालंय तर ह्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळे. वेगवेगळे डेकोरेशन केलेले फ्रॉक असतात है ना, साड्यांवरती इतकं सगळं वर्क असतं, ड्रेसेसवरती एवढं वर्क असतं आजकाल. ते कशामध्ये होतं, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. ओके, सो नाउ लेट अस सी एक्झाम्पल ऑफ टेक्सटाईल्स दॅट आर स्पेशालिटीज ऑफ महाराष्ट्र, लाईक पैठणी ऑफ पैठण. महाराष्ट्रामध्ये पैठणी प्रसिद्ध आहे. पैठण ह्या गावामध्ये पैठणी बनवली जाते. पैठणी आणि येवला म्हणून गाव आहे, तिथं सुद्धा पैठणी बनवली जाते. हिमरू शॉल्स फ्रॉम औरंगाबाद, औरंगाबादला शॉल बनवल्या जातात. बेडशीट अँड बेड स्प्रेड्स फ्रॉम सोलापूर, सोलापूरला काय चादरी बनवल्या जातात. बेडशीट आणि आपण जे पांघरून घेतो चादरी, त्याला बेड स्प्रेड त्या बनवल्या जातात. हँडलूम अँड पॉवरलूम क्लॉथ फ्रॉम इचलकरंजी, इचलकरंजीला कापड बनवलं जातं. हँडलूमचं कापड आणि पॉवरलूम असे कपड्याचे प्रकार आहेत 2, तर तो कपडा तिथे इचलकरंजीला बनवला जातो. यू विल अंडरस्टँड दिस बेटर फ्रॉम द मॅप ऑफ द नेक्स्ट पेज. To the index of the map, add textile industries that you know but are not shown here. Mark them at appropriate place on the map. तर इथे मॅप वरती काय आपल्याला एक्स्ट्रा काय माहिती असतील प्लेसेस ते मार्क करायचे, आणि जर नसतील तर इथे जे प्लेसेस दिलेले आहेत ते लर्न करायचे आपल्याला. तर बघा इथे महाराष्ट्राचा मॅप दिलेला आहे, दिसतोय सगळ्यांना? कॅन यू सी? ओके, तर या मॅप मध्ये बघा छोटे छोटे स्पॉट दिलेले आहेत आणि खाली कॉर्नर मध्ये इंडेक्स दिलेला असतो. त्या इंडेक्स मध्ये तो जो वरती मॅप मध्ये स्पॉट दिलेला असतो त्याचा इम्पॉर्टन्स दिलेला असतो, म्हणजे तो स्पॉट कशासाठी दिलाय, त्यांना काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यासाठी तो त्या स्पॉटचं तिथे इन्फॉर्मेशन दिलेली असते. तो असतो सिम्बॉल, जो जसा ऑरेंज कलरचा स्टार दिसतोय तो काय, फर्स्ट काय आहे, क्लॉथ फ्रॉम इचलकरंजी. इचलकरंजीच्या इथे आपल्याला खाली कोल्हापूरमध्ये एक गाव आहे इचलकरंजी, इथं इचलकरंजीला कपडे तयार केले जातात. आपण आत्ताच पाहिलं पॉवरलूम, हँडलूम कापड तिथे बनवलं जातं, तर त्यामुळे तिथे सिम्बॉल दिलेला आहे ऑरेंज कलरचा. बेडशीट्स फ्रॉम सोलापूर, सोलापूरला येलो कलर मध्ये सोलापूर दिसतंय, तिथे काय बनवलं जातं, बेडशीट्स. त्याच्यानंतर ग्रीन कलर हिमरू शॉल, औरंगाबाद मध्ये ग्रीन कलरचं सिम्बॉल दिसतोय, तिथे काय होतं, हिमरू शॉल. त्याच्यानंतर जालना जवळ आपल्याला औरंगाबाद मध्येच एक गोल गोल सर्कल सर्कल दिसतंय जिलेबी, तर ते काय आहे बघा, पैठणी फ्रॉम पैठण. तिथे पैठण नावाचं गाव आहे, तिथे पैठणी बनवली जाते. आणि येवला साडी म्हणजे नाशिक जवळ एक गाव आहे येवला, तिथे पैठणी बनवली जाते, ते पर्पल कलरचा सिम्बॉल. अंडरस्टूड? अजून काही माहिती असतील ठिकाणं तर आपण तिथे द्यायचे. कुठे टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, काही बनत असेल तर ते तिथे नोट डाऊन करायचंय. आता मुंबईमध्ये सांगू शकतो आपण, मुंबईमध्ये पण खूप टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, तिथे कापड बनवलं जातं, पण कुठल्या प्रकारचं ते एक्झॅक्ट आयडिया नाहीये. तर मुंबईला सुद्धा आपण तिथे
सिम्बॉल देऊ शकतो आपल्याला जर माहित असेल तर. कुठे कुठे शाली प्रसिद्ध असतात, कुठे कुठे साड्या प्रसिद्ध आहेत, कुठले कुठले ड्रेस मटेरियल प्रसिद्ध आहेत. आता इथे नाही दिलेले आहे. तसा सुरतमध्ये साडी फेमस आहे, साड्या बनवल्या जातात खूप, सगळ्या साडी वर्क साडीच तिथे बनवल्या जातात सुरतमध्ये. आपल्या इथे नाहीये ते, महाराष्ट्रामध्ये नाहीये ना. गुजरात मधलं जे सुरत आहे तिथे खूप प्रकारच्या साड्या बनवल्या जातात, साड्या, ड्रेस मटेरियल्स वगैरे. ओके, तर ह्या पैठणी अशा प्रकारची दिसते. इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली, ह्या पैठणी आहे. ही जी दिसते ती नऊवार साडी आहे. माहिती असेल तुम्हाला, तुमची आजी म्हणजे आजी वगैरे घालत असेल ह्या प्रकारची साडी. गावामध्ये अजून पण अशा प्रकारची नऊवारी साडी घातली जाते. त्याच्यानंतर पैठणी, येवला साडी, त्या अशा दिसतात. काठापदराची साडी है ना, मम्मीकडे असेल तुमच्या सगळ्यांच्या मम्मी जवळ अशा प्रकारच्या साड्या असतील तर त्या कुठे बनवल्या जातात, येवला किंवा पैठणमध्ये. ओके, ट्राय धिस. त्याच्यानंतर आवर कंट्री इंडिया, एक आपल्याला मॅप दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय, मॅप लर्न करायचं आपल्याला. आवर कंट्री इंडिया, इंडियाचा आपल्याला मॅप दिलेला आहे. माहिती असेल सगळ्यांना, इंडियाचा मॅप पाहिला असेल सगळ्यांनी, कसा दिसतो, त्याच्यामध्ये किती स्टेट्स असतात, हाऊ मेनी स्टेट्स आर देअर. स्टार्टिंग फ्रॉम टॉप, दॅट इज जम्मू काश्मीर, देन हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, असे जवळजवळ 37 स्टेट्स आहेत. आणि प्रत्येक स्टेटची तिथे हे दिलेली आहे, कॅपिटल म्हणजेच राजधानी. सगळ्या स्टेटची नाही दिलेली राजधानी, फक्त न्यू दिल्ली, पंजाबची चंदीगड हे दिलेलं आहे. इकडे दीव दमण, त्याच्यानंतर रेड अक्षरांमध्ये बघा, यानम, देन पुडुचेरी. आणि आपल्या देशाची राजधानी न्यू दिल्ली. तर काय लर्न करायचं आपल्याला, खाली इंडेक्स दिला. इंडेक्स मध्ये काय आहे, इंटरनॅशनल बाउंड्री, त्याच्यानंतर स्टेट बाउंड्री आणि नॅशनल कॅपिटल. नॅशनल कॅपिटल काय होती, न्यू दिल्ली. त्याच्यानंतर स्टेट बाउंड्री म्हणजे दोन स्टेटच्या मध्ये जी बाउंड्री असते, म्हणजे इकडे महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्रानंतर कुठलं स्टेट चालू होतं वरती, मध्य प्रदेश. तर त्या दोघांची बाउंड्री जी असते की इथून दुसरं स्टेट स्टार्ट झालं म्हणजे काय, दुसरं राज्य तिथे स्टार्ट होतं आणि आपलं राज्य तिथे संपतं, त्याला बाउंड्री असं बोलतात. तर ती स्टेट बाउंड्री दिलेली आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल बाउंड्री म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, म्हणजे आपल्या इथे दिसतंय इंडियाच्या मॅप वरती काय दिसतंय, एकदम कॉर्नर मध्ये बाउंड्री दिसते ना, ती काय आहे, इंटरनॅशनल बाउंड्री. डॉट 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 दिसतात ना, अंडरस्टूड. What is international boundary? Tell me. What is international boundary? कोण सांगेल, माईक ऑन करून आन्सर द्यायचंय. Nobody? दोन देशांना, दोन कंट्रीजला ज्या लाईनने जोडलेलं असतं त्याला बोलतात इंटरनॅशनल बाउंड्री. इंटरनॅशनल म्हणजे काय, दुसरा देश, आपला देश सोडून, भारत सोडून दुसरा देश. तर दोन देशांच्या मधली जी लाईन असते, दोन देश जे जोडलेले असतात ज्या लाईनने, त्याला बोलतात इंटरनॅशनल बाउंड्री.
आणि स्टेट म्हणजे काय माहितीये ना सगळ्यांना? स्टेट म्हणजे राज्य, आपलं जसं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, है ना. आणि दोन स्टेटला ज्या लाईननी जोडलेलं असतं त्याला बोलतात स्टेट बाउंड्री. ओके. तर मॅप मध्ये आपल्याला काय करायचंय? साडीसाठी फेमस प्लेसेस तिथे नोट मार्क डाऊन करायचे. जसं की मी तुम्हाला सांगितलं गुजरात साडीसाठी फेमस आहे, महाराष्ट्र. तर तिथे आपण राजस्थानमध्ये ते हे असतं ना चनिया चोली वगैरे, ते बनवलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला तिथे मार्क करायचंय. नोट डाऊन द नेम्स ऑफ प्लेसेस फेमस फॉर द साडीज. तर दॅट इज सुरत, देन येवला, पैठण, हे पाहिलं ना आपण मगाशी. राजस्थानी साड्या पण फेमस असतात. ओके. Thus, we know that variety of fabrics and costumes have come into use due to diverse climatic condition in different parts of the countries. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात. बघा, इंडियामध्ये खूप सगळे स्टेट्स आहेत, माहितीये सगळ्यांना. काश्मीरी ड्रेस वेगळा असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रात पैठणी किंवा हे प्रसिद्ध आहे, नऊवारी साडी, धोतर, टोपी. त्याचप्रमाणे राजस्थानचा वेगळा ड्रेस आहे. तर ज्या त्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात अकॉर्डिंग टू क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजे तिथलं हवामान जसं आहे त्यानुसार तिथे कपडे घातले जातात. विथ बेटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज दे हॅव बिकम अवेलेबल इन ऑल प्लेसेस. पण आता काय आहे? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी म्हणजे आपण इझिली दुसऱ्या स्टेटमधून आपल्या स्टेटमध्ये ते कपडे आणू शकतो बाय है ना, बाय रोड किंवा बाय एअर, बाय वॉटर. हे कपडे इझिली आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. दे हॅव बिकम अवेलेबल इन ऑल प्लेसेस. दिस डायव्हर्सिटी इन क्लोथ्स इज अ पार्ट ऑफ डायव्हर्सिटी इन अवर कंट्री. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे क्लोथ आहेत, ते काय आहेत? आपल्या देशाची विविधता आहे. ओके. ओके. So we will move to the, do you know, during the evolution of man, his body went through many changes. ह्युमनचं जेव्हा इव्होल्युशन होत होतं म्हणजे क्रांती होत होती, मानवी क्रांती होत होती. म्हणजे ह्युमन पहिले माहिती असेल तुम्हाला, आपण काय होतो? मंकी टाईप दिसत होतो, है ना. खूप सगळे केस होते अंगावरती. त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं. आपल्याला पाठीचा कणा नव्हता, बॅकबोन नव्हता आपल्याला. तर हळूहळू आपलं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रेट होत गेलं. आणि वन बाय वन आताचा जो ह्युमन बिंग आहे तसा घडला. असा स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली आहे बघा इथे, इव्होल्युशन ऑफ मॅन. वन ऑफ द चेंजेस वॉज द रिडक्शन इन द अमाऊंट ऑफ बॉडी हेअर. पहिले खूप सगळे केस होते आपल्या अंगावर, जसं बियरला केस असतात है ना, किंवा मंकीला केस असतात, तसे आपल्या अंगावरती केस होते. पण हळूहळू जसं जसं इव्होल्युशन होत गेलं तसं तसं ते केस सुद्धा कमी होत गेले. ऍज अ रिझल्ट ही बिगॅन टू नीड प्रोटेक्शन फ्रॉम द एलिमेंट्स इन सर्टन वेदर कंडिशन. मग केस कमी झाल्यामुळे काय व्हायला लागलं? वेदर कंडिशन जे आहे, ऊन, वारा, पाऊस, त्याच्यापासून आपल्याला काय पाहिजे होतं? प्रोटेक्शन पाहिजे होतं. म्हणजे आधी केस होते त्याच्यामुळे आपल्याला स्वेटर घालण्याची किंवा अशी गरजच नव्हती कपड्यांची. तर हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची गरज भासू लागली. थस अरोज अ नीड ऑफ क्लोथ्स, म्हणजे कपड्यांची गरज वाटू लागली. सो मुंबई वॉज फेमस. ओके. वी कॅन सी अ व्हरायटी ऑफ क्लोथ्स यूज थ्रू द एजेस. आपण बघतोय की पूर्वीपासून खूप सगळ्या प्रकारचे कपडे वापरले जातात. जसं पूर्वी आपल्या आजी वगैरे नऊवारी साडी घालायच्या, नंतर आपली मम्मी पणजी आजी असेल, आई म्हणजे आजीची आई, ती काय करायची? नऊवारी साडी. नंतर आजी साड्या घालायच्या. आता आपली मम्मी ड्रेसेस सुद्धा घालतात.
आणि आजकाल आपल्या सिस्टर्स असतील मोठ्या तर त्या काय घालतात, जीन्स, टी शर्ट, है ना. तर किती व्हरायटी येते बघा कपड्यांमध्ये. इन प्री हिस्टॉरिक टाइम्स मॅन डिड नॉट वेअर क्लोथ. प्री हिस्टॉरिक टाइम्स मध्ये ह्युमन बिंग जो होता तो कपडेच घालत नव्हता. लेटर ही बिगॅन युझिंग बार्क अँड लिव्ज ऑफ ट्रीज. त्याच्यानंतर तो आपलं बॉडी कव्हर करण्यासाठी काय करू लागला, झाडाची सालं आणि झाडाचे पानं वापरू लागला. पानांपासून तो कपडे बनवू लागला. आफ्टर दॅट ही बिगॉन टू हंट यूज द स्किन ऑफ द एनिमल्स हॅड किल्ड. म्हणजे त्यांनी अॅनिमल्सला मारून त्यांची स्किन यूज करायला सुरुवात केली. आफ्टर ही लर्न टू मेक यार्न फ्रॉम द मटेरियल्स लाईक कॉटन, वूल, ही बिगन टू यूज कॉटन क्लॉथ्स इन अ व्हरायटी ऑफ वेज. त्याच्यानंतर तो कापूस म्हणजे कॉटन पासून कॉटन वूल बनवायला शिकला, म्हणजे कपडा बनवायला शिकला आणि व्हरायटी ऑफ क्लोथ सुद्धा तो बनवू लागला. यू विल सी दिस प्रोग्रेशन इन द पिक्चर गिवन बिलो. तर ह्या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय हळूहळू पहिले तो झाडांचे लिव्स घालायचा, त्याच्यानंतर अॅनिमल स्किन, त्याच्यानंतर कॉटन, त्याच्यानंतर एक आजोबा दाखवले ते सुद्धा कॉटनचं शर्ट, धोतर. आता काय पॅन्ट शर्ट घालू लागला. कॉटन सोबतच पॉलिस्टर, सिल्क, वुल असे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ क्लोथ्स तयार झाले. ओके अनिकेत, रीड नेक्स्ट पार्ट. Yes. Mumbai was famous worldwide for its textile mills, the warm weather on the island, facilities the manufactures of long thread for making clothes. That is why Mumbai becomes a big country for the textile industry. The flourishing cloth industry attracts workers from all over the country who came and settled here from then on. Mumbai became an important hub for financial activity in India. ओके. मुंबई वॉज फेमस वर्ल्ड वाईड फॉर टेक्सटाईल मिल्स. मुंबईमध्ये काय आहे, मुंबई जगप्रसिद्ध आहे, फेमस आहे वर्ल्ड वाईड म्हणजे जगामध्ये, फॉर टेक्सटाईल मिल्स. टेक्सटाईल कारखाने जे आहेत, कापड उद्योगाचे कारखाने, ते मुंबईमध्ये खूप जास्त आहेत. द ह्युमिड वेदर ऑन द आइसलँड फॅसिलिटेट द मॅन्युफॅक्चरर ऑफ लॉंग थ्रेड फॉर मेकिंग क्लॉथ. तर मुंबईचं वेदर कसं आहे, हवामान कसं आहे, दमट आहे. तर त्याच्यामुळे अट्रॅक्शन होतं तिथल्या लोकांना, मुंबईमध्ये येण्याचं अट्रॅक्शन होतं. म्हणजे लॉंग थ्रेड तिथे बनू शकतो, लांब लांब धागे तिथे बनू शकतात तिथल्या हवामानामुळे. दॅट इज वाय मुंबई बिकेम अ बिग सेंटर फॉर द टेक्सटाईल इंडस्ट्री. मुंबई काय बनली आता, टेक्सटाईल इंडस्ट्रीची मोठं केंद्र बनलेलं आहे, बिग सेंटर बनलेलं आहे. द फ्लरिशिंग क्लॉथ इंडस्ट्री अट्रॅक्टेड वर्कर्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री हु कम अँड सेटल हिअर. फ्लरिशिंग म्हणजे काय, तर हे वरचे वर त्याची प्रगतीच होत आहे. ही जी क्लॉथ इंडस्ट्री आहे ती फ्लरिश होत आहे, म्हणजे वरचे वर वाढत चालली आहे. आणि पूर्ण कंट्री मधले लोक तिथे अट्रॅक्ट होतात. तिथले जे कामगार आहेत आपल्या देशातले सगळे कामगार मुंबईकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि तिथेच सेटल होत आहेत, मुंबईमध्येच सेटल होत आहेत, स्थायिक होत आहेत. फॉर देन ऑन मुंबई बिकेम अन इम्पॉर्टंट हब फॉर द फायनान्शियल ऍक्टिव्हिटी इन इंडिया. त्याच्यामुळे आता मुंबई काय बनलेली आहे, एक महत्वाचं केंद्र बनलेलं आहे. कशाचं, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी, म्हणजे आर्थिक ज्या घडामोडी असतात, म्हणजे पैशाशी रिलेटेड. फायनान्स म्हणजे काय, पैशाशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यासाठी एक महत्वाचं केंद्र बनलेली. ओके. द क्लोथ्स वोन इन डिफरंट रिजन्स ऑफ द कंट्री आर डिफरंट डिपेंडिंग ऑन लोकल क्लायमेट. तर आपल्या इथलं जे क्लोथ आहे, कपडा जे आहे तो वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या क्लायमेटसाठी वेगवेगळा बनतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कपडे घातले जातात. म्हणजे जसं जसं क्लायमेट आहे, कुठे थंड वेदर असेल तर आपल्याला जसं की अमेरिका वगैरे तिथे बर्फ पडतो,
जास्त थंडी असते, वर्षभर थंडी असते, तर तिथे जास्त करून गरम कपडे यूज केले जातात. आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये समशीतोष्ण देश आहे, म्हणजे काय तर जास्त थंडी नाही आणि जास्त ऊन नाही, तर अशा प्रकारे आपल्या इथे कधी कॉटन, कधी वूल, कधी रेनी सीझनचे रेनकोट वगैरे असे कपडे यूज केले जातात. कलेक्ट पिक्चर्स ऑफ ट्रॅडिशनल क्लोथ्स वेअर इन जम्मू अँड काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र अँड केरला. डिस्कस द क्लायमेट ऑफ दोज एरियाज बेस्ड ऑन द पिक्चर. तर जम्मू काश्मीरचे कपडे कोणते असतात असं तुम्हाला कटआउट किंवा प्रिंट पण घेऊ शकता, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये चिटकवू शकता. इंटरनेटवरून पिक्चर सिलेक्ट करून त्याची प्रिंट घेऊ शकता की जम्मू काश्मीरमध्ये कशा प्रकारचे कपडे आपण पाहिले असतील. जम्मू काश्मीरमध्ये असं डोक्याला दुपट्टा बांधला जातो, असे मोठे मोठे कानातले है ना, आणि खाली एक ड्रेस, जम्मू काश्मीरचा ड्रेस लक्षात आला असेल तुमच्या. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये चनिया चोली घातली जाते, महाराष्ट्रामध्ये साडी, केरळमध्ये लुंगी, आणि जेंट्स लोक पण काय करतात, लुंगी घातली जाते तिथे केरळमध्ये. तर तिथल्या डिफरंट क्लायमेटिक कंडिशन नुसार कपडे घातले जातात. जसं जम्मू काश्मीर थोडंसं थंड वातावरणाचं आहे म्हणून डोक्याला ओढणी बांधली जाते, फुल कपडे घातले जातात. तर केरळमध्ये लुंगी म्हणजे थोडंसं तिथे गरम होतं, जास्त गरम हवामान आहे, त्यामुळे तिथे लुंगी घातली जाते. अंडरस्टूड? ओके. राईट द नेम ऑफ दोज ऑब्जेक्ट इन द लिस्ट बिलो दॅट यू वुड लाईक टू ओन. तुम्हाला खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतील त्या सगळ्या टिक करायच्यात. वॉटर बॉटल पाहिजे का तुम्हाला? येस. बॉल पाहिजे? येस. सगळ्या तर हव्याशाच वाटतील ना. मार्बल? येस. लॅपटॉप? येस. कुणा कुणाला वाटेल मला लॅपटॉप असावा. फ्लॉवर पॉट, मोबाईल फोन, बायसिकल, स्कूटर, फोटो फ्रेम, टिफिन बॉक्स. विच ऑफ दिस ऑब्जेक्ट यू विल यूज युअर सेल्फ. आता ह्याच्यातले कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत? लॅपटॉपची गरज आहे का तुम्हाला? तर जर तुमचं ऑनलाईन क्लासेस असतील तर येस, पण जर फिजिकल स्कूल चालू झाली तर लॅपटॉपची गरज नाहीये, मोबाईल फोनची आत्ताच गरज नाहीये है ना, फ्लॉवर पॉटची गरज नाहीये. तुम्हाला काय पाहिजे? वॉटर बॉटल पाहिजे, बॉल, मार्बल, बायसिकल, स्कूटरची गरज आहे का? नो. फोटो फ्रेम नॉट इम्पॉर्टंट, असलं तरी चालेल, नसलं तरी फोटो फ्रेमची सुद्धा गरज नाहीये. टिफिन बॉक्स इज नेसेसरी. मेक अ नोट ऑफ द क्लोथ दॅट यू वुड चूज टू वेअर ऑन ट्रॅडिशनल डे. ट्रॅडिशनल डे ला कोणते क्लोथ घालता तुम्ही त्याचं लिस्ट बनवायची. जसं की बॉईज कुर्ता घालतात है ना, किंवा शेरवानी घालतात, कुर्ता घालतात. गर्ल्स काय घालतात? ड्रेसेस, ट्रॅडिशनल ड्रेसेस घालतात, सलवार कमीज किंवा मग लॉंग चनिया चोली है ना, घागरा. ओके. The names of some states are given in the table below. Write the names of fabric or garment they are famous for. तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं कपडा यूज केला जातो हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. इंटरनेट थ्रू तुम्ही गुगलवर सर्च करून फाइंड आउट करू शकता. जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी, गुजरातमध्ये साडी, पंजाबमध्ये पंजाबी ड्रेस म्हणतो आपण त्याला, सलवार कमीज. तर ओडिसा मधला कुठला ड्रेस आहे, वेस्ट बंगाल, कर्नाटकात, तो फाइंड आउट करायचा आहे. अंडरस्टूड? व्हेरी इझी एक्सरसाइज, व्हेरी इझी होमवर्क. ओके स्टुडंट्स? ओके. सो एन्व्हायरमेंट अँड अस. नेक्स्ट लेसन विल बी आपल्या आजूबाजूचा परिसर आणि आपण. मीन्स एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण काही आहे त्याला बोलतात एन्व्हायरमेंट. थिंग्स अराउंड अस, व्हॉट एव्हर थिंग्स अराउंड अस इट इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. मॅम हम्म. मॅम हा लेसन आता झालेला आहे. कधी घेतला? कोणी घेतला? स्कूलमध्ये का? वर्षा मॅडम आई. वर्षा ओके. मॅडमांनी
घेतलाय. ओके, घेतलाय का? ओके. सो नेक्स्ट घेतलाय का? हो मॅम, कॉन्स्टिट्युएंट घेतलाय. नाही ना? कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड झालाय? नो. ओके. तर तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टार्ट करूया. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. पुढचे कुठले लेसन घेतलेले आहेत का? मला एकदा सांगा. अवर इमोशनल वर्ल्ड. हो मॅम. नो का हो? मला कळत नाही. आवाज येत नाही. टीचर घेतलाय. आवाज 22 घेतलाय मॅम. ओके. 22 पर्यंत घेतलेत. कितीपर्यंत? 22. 22 पर्यंत झालाय का? बिझी ऍट वर्क झालाय का? हो मॅम. हो टीचर. ओके. म्हणजे 19 राहिलाय ना, 19वा राहिलाय. 19 लेसन. मॅम 22 वाला पण अर्धा अर्धा राहिला. मॅम 19 लेसन पण झालाय. 19 झालाय. ओके. 22 झालाय. झालाय. कुणीतरी नाही सांगा मला. काय अर्धी बाकी येते. 22 अर्धा राहिलाय का? हो मॅम. ओके. आणि 23 नाही. नाही झाला ना? 23, 24, 25 नाही. ओके ओके. ठीक आहे. आपण 19 थोडस बघूया. 19 झालाय म्हणताय. ठीक आहे. तर 22 अर्धा आपण कव्हर करूया आणि 23 पासून स्टार्ट करू मग. ओके. आणि आपलं रिव्हिजन पण होणार आहे. आपले लेसन जरी कंप्लीट झाले लवकर तर आपण मग रिव्हिजन पण घेणार आहे. तर ज्यांचं ज्यांचं मिस झालंय त्यांचं परत एकदा होईल मग. ओके मॅम. ओके. सो माझं बुक मला वाटते हे झालेलं आहे. 6चं बुक माझं ओपन होत नाहीये. वेट अ मिनिट. ओके. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. आठवतंय सगळ्यांना? व्हॉट वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. There are some pictures: agriculture, fishing, mining, mason at work, extraction of salt, collection of honey, drawing water, collection of rubber latex. मी सगळं एक्सप्लेन केलं होतं, तुम्हाला आठवतंय? गॅदरिंग ऑफ वूड म्हणजे ती लेडी काय करते, लाकडं गोळा करते. कलेक्शन ऑफ रबर म्हणजे रबरचा जो चीक आहे तो ती लेडी जी आहे ती कलेक्ट करते. गॅदरिंग ऑफ रेजिन फ्रॉम टीज म्हणजे डिंक गोळा केला जातो. 6चे लेसन राहिलेत ना पुढचे? 6 स्टँडर्डचे झालेत का पुढचे लेसन कम्प्लीट आपले जे राहिलेत ते? मला एकदा सांगा. नेक्स्ट लेसन एनर्जी रिसोर्सेस. देन ह्युमन ऑक्युपेशन. टू लेसन्स लेफ्ट. दुसऱ्या मॅमने घेतलेत का? नाही ना? ओके 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 फाईन.
Vedika is saying yes. I think Anuj, na? Somebody is saying yes. Okay. नाही झालेत ना? Okay. Observe all the figures from 8.2 to 8.13 and discuss them in the class. It is necessary that each of the things shown is considered. For this, use the following points. What different activities are the individuals in the picture engaged in? कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहेत हे तर पाहिलं आपण. somebody is drawing water, collecting wood, collecting rubber, collecting resin, mining, है ना, म्हणजे खाणकाम केलं जातंय, कुठे रबर गोळा केलं जाते, कुठे डिंक गोळा केला जातोय, कुठे विहिरीतून पाणी काढलं जातंय. व्हॉट आर द एनिमल्स इन द व्हॉट थिंग्स दे विल ऑब्टेन थ्रू दीज ऍक्टिव्हिटीज. काही ना काहीतरी मिळतंय त्यांना, नॅचरल रिसोर्स मिळतोय, है ना. ह्या प्रत्येक थिंग मधून काय होतंय, नॅचरल रिसोर्स आपल्याला भेटतोय. म्हणजे जसं ऍग्रिकल्चर जेव्हा करतो तो फार्मर, तेव्हा त्याला काय मिळणार आहे, क्रॉप्स मिळणार आहेत, वेगवेगळे क्रॉप्स प्रोड्यूस करणार तो, म्हणजे त्याला ग्रेन्स, फूड प्रोडक्ट्स मिळणार, धान्य मिळणार आहे, भाजीपाला मिळणार आहे. तर हे काय आहे, नॅचरल रिसोर्स. मायनिंग केलं त्याच्यापासून काय मिळतात आपल्याला, मेटल्स मिळतात, ऑइल मिळतं, क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल, वेगवेगळ्या प्रकारचे धातू, मिनरल्स म्हणजे खनिज, हे मायनिंग मधून मिळतात. ते पण काय आहे, तो सुद्धा नॅचरल रिसोर्स आहे, म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत आहे. जो निसर्गाकडून ज्या गोष्टी मिळतात त्याला बोलतात नॅचरल रिसोर्स. व्हॉट एव्हर वी गेट फ्रॉम द नेचर इट इज कॉल्ड नॅचरल रिसोर्स. फिशिंग मध्ये काय, फिश सापडतात आपल्याला, दॅट इज ऑल्सो नॅचरल रिसोर्स. कलेक्टिंग ऑफ हनी, कलेक्शन ऑफ हनी म्हणजे मध मिळतो, तो सुद्धा हनी बीजने बनवलेला मध आपल्याला मिळतो, त्या बनवतात नॅचरली, त्या प्रोड्यूस करतात. ह्युमन बिंग तर नाही बनवते, तर आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ सॉल्ट. सॉल्ट कुठून भेटतं, इव्हॅपोरेशन होतं, सी वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजेच वाफ होते पाण्याची आणि खाली मीठ उरतं, तर ते पण आपल्याला निसर्गाकडून मिळतं. मेसन ऍट वर्क, ज्या ह्या मातीच्या विटा बनवतोय, मेसन म्हणजे तो गवंडी, तर त्या मातीपासून बनवल्या जातात, त्या सुद्धा निसर्गाकडून मिळतात. पाणी कुठून मिळतंय, निसर्गाकडून. रबर सुद्धा एक झाडावरती रबर तयार होतंय. लाकडं सुद्धा आपल्याला निसर्गाकडून मिळतात, आणि रेझिन सुद्धा म्हणजेच डिंक सुद्धा. व्हॉट आर द अॅनिमल्स इन द पिक्चर डुईंग. तर जे पिक्चर मधले अॅनिमल काय करतात, ट्रान्सपोर्टेशन करतात, है ना. गाढव, घोडा, डॉंकी, हॉर्स, कॅमल, हे सगळे अॅनिमल्स काय करतात, तर पॅक अॅनिमल्स आहेत, म्हणजे ओजी वाहणारे अॅनिमल्स. What is the use of tall device in the figure 8.2 raised on a ground? सॉरी, 8.12 मधलं कोणतं, काय डिव्हाइस आहे बघा. 8.12 विंड मिल. विंड मिल काय असतं, तर वाऱ्याचा जो स्पीड असतो, विंड, इट इज कॉल्ड अ विंड मिल. म्हणजे ते वाऱ्याची जेव्हा निर्मिती होते, ज्या भागामध्ये खूप जास्त विंड असतो, विंडचा फोर्स खूप जास्त असतो, तिथे विंड मिल लावल्या जातात फॉर द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते विंड मिल पासून. व्हॉट इज बिंग लोडेड इन द ट्रक. व्हॉट आर वी गोइंग टू गेट फ्रॉम इट. ट्रक मध्ये काय पाठवलं जात आहे आणि आपल्याला काय मिळतं त्याच्यातून, कुठे आहे ट्रक मध्ये काय होतं, मायनिंग केलं जाते, आणि जे धातू म्हणजे जे मेटल्स, त्याच्यानंतर मिनरल्स, ऑइल, हे सगळं जे ट्रक मधून कॅरी केलं जाते, ट्रान्सपोर्ट केलं जातं.
व्हेअर आर दीज ह्युमन ऍक्टिव्हिटीज बिंग परफॉर्म अदर दॅन फिशिंग? फिशिंग शिवाय व्हेअर आर ऑल दीज ह्युमन ऍक्टिव्हिटीज बिंग परफॉर्म अदर दॅन फिशिंग? फिशिंग सोबतच अजून कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात? तर बाकीच्या ज्या फिशिंग सोडून ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या केल्या जातात, जंगलामध्ये केल्या जातात, है ना. हे जे फिशिंग जे आहे ते पाण्यामध्ये केलं जातं, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज जंगलामध्ये. जसं कलेक्शन ऑफ हनी बी कुठे होतं? तर जंगलामध्ये खूप सगळे ट्रीज असतात, त्याच्यावरती तिकडे हनी बीज पण असतात, मग तिथे जास्त प्रमाणात मध तयार होतं. त्याच्यानंतर रबर लॅटेक्स असेल किंवा रेझिन असेल, कलेक्शन ऑफ वूड असेल, ते सगळं फॉरेस्ट मध्ये केलं जातं. In some of the figures, man is shown doing different tasks. Each of the task is related to some resource. है ना, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक फिगर मध्ये एक मॅन दिसतोय आणि तो काही ना काहीतरी काम करतोय. तर ते प्रत्येक काम जे आहे ते नॅचरल रिसोर्स रिलेटेड आहे. In 8.2, man is seen plogging the land. The farmer plog the soil layer and make the land cultivable. म्हणजे तो प्लॉगिंग करतोय, नांगरतोय. तो प्लॉगिंग म्हणजे काय? नांगराने तो शेती नांगरतोय आणि त्याच्यामुळे काय होतं? लँड जी आहे ती कल्टिवेबल बनते. म्हणजे तिथे आपण काय म्हणतो, कल्टिवेट करणे म्हणजे लागवड करू शकतो आपण, फळांची, फुलांची, शेतीची, धान्याची लागवड करू शकतो, कल्टिवेट करू शकतो. इन दिस कल्टिवेबल लँड ही ग्रोज व्हॅरियस क्रॉप्स अँड फुलफिल हिज ओन अँड अदर्स नीड. कल्टिवेशन करून तो काय करणार आहे? व्हॅरियस क्रॉप्स ग्रो करणार आहे, म्हणजे धान्याचे जे प्लांट्स असतात ते ग्रो करणार आहे आणि स्वतःच्या गरजा भागवणार आहे, त्यासोबत बाकीच्यांच्या पण. अँड नीड फॉर फूड, आणि बाकीच्यांच्या अन्नधान्याच्या गरजा तो भागवणार आहे. फॉर दिस पर्पज ही युजेस सॉइल दॅट इज नॅचरली अवेलेबल ऑन द लँड ऍज अ रिसोर्स. त्याच्यासाठी तो कशाचा वापर करतोय? सॉइल. सॉइल काय आहे? नॅचरल रिसोर्स. सॉइल इज द used all over the world and therefore soil is very important resource for agriculture. तर सॉइल काय आहे? खूप इम्पॉर्टंट असा घटक आहे शेतीसाठी. सॉइल फॉर्मेशन मेनली डिपेंड ऑन द ओरिजिनल रॉक, क्लायमेट, ऑर्गॅनिक कंपोनंट्स, स्लोप ऑफ द लँड अँड टाइम. तर सॉइल कशी मिळते आपल्याला? आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं, रॉक अँड रॉक टाइप्स. तर खूप खूप वर्ष ही जे रॉक्स असतात त्याच्यावरती वेदरचा इफेक्ट होतो. आपलं जे क्लायमेट आहे त्याचा ऊन, वारा, पाऊस, त्याच्यावरती त्या रॉकचा इफेक्ट होतो. बरेचसे रॉक ब्रेक होतात आणि त्याच्यातून सॉइलची निर्मिती होते. ओरिजिनल रॉक असतो तो आधी आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचं मातीत रूपांतर होतं. क्लायमेट, ऑर्गॅनिक कंपोनंट, स्लोप म्हणजे जमिनीचा उतार, उतारावरून दगड घसरत येतात आणि ते ब्रेक होतात आणि त्याच्यातून माती निर्माण होते. त्याच्यानंतर टाइम. हे काय लगेच होतं का ही गोष्ट? तर खूप सगळे डे बाय डे म्हणजे ही ऍक्टिव्हिटी खूप बारीक प्रमाणात होते. रोज निसर्गामध्ये ह्या सगळ्या घटना घडत असतात, पण आपल्याला माहिती नसतं. आपल्या डोंगरावरती, जंगलांमध्ये ह्या सगळ्या घटना घडत असतात, मातीची निर्मिती होत असते. अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ रॉक अँड क्लायमेट इन डिफरंट रिजन, डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल फॉर्म. तर तो दगड कसा आहे? काळ्या मातीचा दगड आहे, रेड कलरचा दगड आहे, त्यानुसार त्या प्रकारची माती तयार होते. जसं कोकणामध्ये रेड सॉइल सापडते आपल्याला, आपल्या इथल्या भागात कशी असते? काळी माती असते. अ लॉंग पिरियड इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर सॉइल ऍज इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. खूप खूप वर्ष, खूप खूप हजारो वर्ष जावे लागतात मातीचं, दगडांचं मातीमध्ये रूपांतर, रॉकचं ट्रान्सफॉर्मेशन सॉइल मध्ये होण्यासाठी. as it is a very slow process. A period of about 1000 years may be required for the development of 2.5 centimeter thick layer of soil. बघा, 2.5 सेंटीमीटरचा लेयर बनण्यासाठी, मातीचा लेयर बनण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर पास व्हावे लागतात. तेव्हा कुठे एक लेयर बनतो मातीचा. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असतील, क्लायमेट असेल, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, सनलाईट, देन विंड, रेन, ह्या सगळ्याचा
ह्या सगळ्यांचं एक सॉइल फॉर्मेशन साठी हेल्प होत असते. A man catching fish and another drawing water from the well. तर आता नॅचरल रिसोर्स कोणता यूज होतो इथे? कॅचिंग फिश आणि ड्रॉइंग वॉटर फ्रॉम द वेल. याच्यामध्ये विच नॅचरल रिसोर्स इज युज्ड? टेल मी. कोणता नैसर्गिक स्रोतचा वापर केला जातोय फिशिंगसाठी आणि पाणी काढण्यासाठी, सॉरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी? लक्ष नाही याचा अर्थ तुमचं? येस, प्रमिता इज सेइंग करेक्ट, वॉटर. व्हॉट अबाउट अदर्स? समजत नाहीये का तुम्हाला? अंतरा, करीना, हिमेश? Yes, ma'am. समजतंय सगळ्यांना? Yes. मग तुम्ही आन्सर नाही करत आहे, लक्ष नाहीये तुमचं. मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष नाहीये. तर मी काय विचारलं की आपण जेव्हा मासेमारी करतो आणि पाणी काढतो तर त्याच्यामध्ये कोणता नॅचरल रिसोर्स यूज होतो? तर वॉटर. वॉटर इज द नॅचरल रिसोर्स दॅट वी हॅव गेट फ्रॉम द वेल और ऍट द टाइम ऑफ फिशिंग. पाणी असेल तरच फिश होणार आहेत ना. मासे कुठे जगतात? तर पाण्यामध्ये. तर पाणी जर नसेल तर मासेमारी हा करू शकलो असतो का आपण? तर पाणी, दॅट इज द इम्पॉर्टंट सोर्स. वॉटर इज द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. राईट फ्रॉम द टाइम वी गेट इन द मॉर्निंग वी कीप ऑन युझिंग वॉटर टिल वी गो टू बेड ऍट नाईट. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर करत असतो. दिस शोज हाऊ इम्पॉर्टंट वॉटर इज ॲज अ नॅचरल रिसोर्स. द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड ऑन दिस रिसोर्स. See figure 8.9. It shows how we obtain salt from the sea water. We make use of salt in our day-to-day life. म्हणजे पाणी बघा किती इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स आहे. पूर्ण आपलं एंटायर लिव्हिंग वर्ल्ड जे आहे ते पाण्यावरती अवलंबून आहे. आणि आपल्याला जे सॉल्ट मिळतं समुद्रामधून ते सुद्धा पाण्यामुळेच मिळतं. आणि रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा पाण्यामुळेच पॉसिबल आहेत. आणि मिठाचा वापर तर माहितीये सगळ्यांना. एक दिवस मीठ नसलं तर चालेल का आपल्याला? एकही दिवस असं नाही होणार की आपल्याकडे मीठ म्हणजे जेवणात नाहीये आणि आपण ते जेवू शकू, है ना? वी कॅन नॉट हॅव अवर लंच ऑर डिनर विदाउट सॉल्ट. सो दीज आर ऑल व्हेरी इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. तर इथे आपल्याला अर्थ दाखवली. अर्थचा मॅक्सिमम जो पार्ट आहे तो ब्ल्यू दिसतोय आपल्याला, म्हणजे पाणी दिसतं तिथे. खूप सगळे ओशन्स आहेत, रिव्हर, ऍक्च्युली ओशियनच जास्त आहेत, म्हणजे समुद्र जास्त आहे आपल्या इथे. सॉल्टी वॉटर जास्त प्रमाणात आहे. युजेबल वॉटर ऑन द अर्थ. आणि रिव्हर, वेल मध्ये किती वॉटर आहे? फक्त 3%. रिव्हर, डॅम, देन वेल, हे जे स्त्रोत आहेत रेन वॉटर, हे किती आहे? फक्त 3% आहे. वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फॉर द यूज. आणि एक्झॅक्ट यूज साठी किती वॉटर अवेलेबल आहे? 0.003%. म्हणजे अर्थच्या समोर फक्त 1 स्पून. अर्थ जर एक बॅरल असेल, एक अर्थ ही जी आहे एक टँक म्हणून कन्सिडर केलंय त्यांनी. युजेबल वॉटर किती आहे? एक बॉटल भरून. आणि त्याच्या पुढे आपण जे अवेलेबल आहे अर्थ वरती वॉटर वापरण्यासाठी ते फक्त 1 स्पून. म्हणजे किती आपल्याला पाण्याचा वापर किती काळजीपूर्वक करायला पाहिजे बघा. Water is available in huge quantities on the earth, but it is the salty. Only some quantity of total water is usable. A very mere म्हणजे खूप कमी क्वांटिटी आहे, that is 0.003%. However, even this much water is sufficient for all. एवढं सुद्धा वॉटर आपल्यासाठी सफिशियंट आहे. पण डे बाय डे आता आपलं पाण्याची कमतरता होऊ लागलेली. काही कंट्रीज तर अशा झालेल्या आहेत की तिथे फक्त
म्हणजे पॅकेज वॉटर मिळतं, म्हणजे त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं. आपल्याला अजून पण पाणी असं बॉटलमधून विकत घेऊन नाही युज करावं लागत. फक्त प्रवासाला गेलो तरच आपण विकत घेतो पाणी, है ना. नाहीतर रोज आपल्याला इझिली आपल्याला नळाद्वारे पाणी भेटतं, फ्री ऑफ कॉस्ट पाणी भेटतं. पण काही कंट्रीज अशा आहेत की तिथे यूज करण्यासाठी सुद्धा पाणी विकत घ्यावं लागते. ओन्ली 20 लिटर्स ऑफ वॉटर दिवसातून त्यांना भेटतं. त्यातच आंघोळ पण करायची आहे, बाकीचे टास्क पण करायचे, असं सुद्धा होतंय. म्हणजे युजेबल वॉटर जे आहे ते आपण खूप काळजीपूर्वक यूज केलं पाहिजे. विनाकारण टॅप ऑन ठेवायचा, विनाकारण पाणी वाहू द्यायचं, है ना. ह्या गोष्टी, आंघोळीसाठी खूप जास्त शॉवरचा यूज करायचा, तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आपण. ऑलवेज यूज बकेट अँड मग फॉर द बाथिंग. Figure 8.6. Figure 8.6 shows some individual collecting wood. Collecting wood पाहिलं आपण, लाकूड घेऊन चालली होती ती बाई, है ना, लाकडा collection of wood from the forest. Similarly, some people are shown collecting different atoms in the forest like honey, resin, rubber, latex. In order to fulfill our needs, we collect various products from the plants in nature. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉरेस्ट मधून मिळतात, म्हणजेच प्लांट्स पासून मिळतात. देअर आर व्हॅरियस प्लांट्स ऑन द लँड सरफेस. प्लांट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज ग्रास, हर्ब, श्रब अँड ट्रीज. प्लांट्स एक वेगवेगळ्या क्लासिफिकेशन होतं, त्याचं वर्गीकरण केलं जातं प्लांट्सचं. गवत, त्याच्यानंतर हर्ब्स म्हणजे छोटेसे झाडं असतात, जसे कोथिंबीर, मिंट म्हणजे पुदिना, हे सगळे काय छोटे छोटेसे झाड आहेत, त्याला बोलतात हर्ब्स. तुलसी, त्याच्यानंतर लेमन ग्रास, हे काय आहेत सगळे हर्ब्स आहेत. त्याच्यानंतर श्रब्स. श्रब म्हणजे रोजचं प्लांट असेल, त्याच्यानंतर जी फुलं झाडं असतात, जे फ्लावर्स प्लांट असतात, हिबिस्कस, रोज, हे सगळे श्रब्स असतात. थोडी मोठी म्हणजे ग्रास एकदम जमिनीला चिटकून असतं. त्याच्यानंतर हर्ब्स जे असतात ते थोडेसे मोठे असतात. त्याच्यानंतर श्रब्स अँड देन ट्रीज. ट्रीज म्हणजे बिग ट्रीज लाईक मँगो ट्री, बनियान ट्री. These are all trees. Man has successfully experimented with some grasses to obtain food grains. हे जे आता व्हीट ग्रास म्हणतो आपण, हे सगळे ग्रास आहेत. ज्वार, व्हीट, बाजरा, कॉर्न, हे सगळे काय ग्रास मध्ये दिसतात बघा आपल्याला. शुगर केन, असे मोठे मोठे गवताचे असे हे असल्यासारखे दिसायला कसे दिसतात, गवतासारखे दिसतात, है ना. छोटा जो ग्रास असतो तो मोठा आहे असं वाटतं आपल्याला, व्हीट ग्रास म्हणजे. तर हे गहू, ज्वारी, हे जे सगळे तांदूळ, हे सगळे ग्रास ऍटम आहेत. हे जे फूड ग्रेन्स आहेत ते सगळे ग्रास आहेत. अंडरस्टूड? व्हॉट इज ग्रास, हर्ब, श्रब, ट्रीज? अदर स्टुडंट्स? हिमेश, अंतरा, करीना, ओके. फर्स्ट आपण काय लर्न केलं तर नॅचरल रिसोर्स, जसं की सॉइल, वॉटर. त्याच्यानंतर आता आपण काय लर्न करतोय की आपल्याला जे प्रोडक्ट्स भेटले होते, रबर, लॅटेक्स, कलेक्टिंग वूड, हे सगळे फॉरेस्ट मधून भेटतात, म्हणजेच प्लांट्स पासून भेटतात. तर प्लांट्स, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट दॅट आर ग्रास, हर्ब, श्रब अँड ट्रीज. तर man has successfully experimented with some grasses to obtain food grains. ह्युमनने काय केलं की एक्सपेरिमेंट केला. काही ग्रास जे निसर्गामध्ये त्याला सापडले त्याच्यासोबत त्याने एक्सपेरिमेंट केला, प्रयोग केला, आणि त्याच्यातून फूड ग्रेन्सची निर्मिती झाली. म्हणजे गहू, ज्वारी, हे जे क्रॉप्स आहेत ते आपल्याला मिळाले. ही बिगॅन टू लाईव्ह अ सेटल्ड लाईफ. आणि जेव्हा हे फूड ग्रेन्स मिळू लागले शेतीमध्ये, तेव्हा तो सेटल्ड लाईफ जगू लागला, म्हणजे त्याची लाईफ सेटल झाली. तो आता त्याला जर तो काय करायचा, जवळच एक जमिनीवरती शेती करायचा, थोडीशी जमीन यूज करायचा, शेती करायचा, मग त्याला फूड ग्रेन्स मिळायचे आणि तो वर्षभर आता ते साठवून ठेवू लागला. जे ग्रेन्स असतात, आपण जसं घरामध्ये व्हीट, ज्वार, हे सगळे क्रॉप्स जे फूड ग्रेन्स आहेत ते ॲटम स्टोअर करून ठेवतो, है ना.
वर्षभराचं एक पोतं गहू असं आपण ठेवतो, तसं तो आता ठेवू लागला आणि त्याच्यामुळे आता त्याला फिरण्याची गरज नव्हती. पूर्वी ह्युमन बिंग काय करत होते, वॉन्डर करत होते, इकडून तिकडे फिरत होते, शिकार करत होते आणि ते शिकारीतून जे अॅनिमल्स त्यांना मिळत होते तेच ते फूड म्हणून त्याचा यूज करत होते. पण नंतर त्यांना शेती करायचं नॉलेज मिळालं, मग ते सेटल लाईफ होऊ लागली आता त्यांची. द बेसिन्स ऑफ Hyanghae, Sindhu, Nile and Euphrates are some of the areas where such settlements flourished in the past. तर हिस्ट्रीमध्ये काय झालंय, हुयांगहो जी चायनामधली नदी आहे ती, त्याच्यानंतर सिंधू, नाईल, युफ्रेटस ह्या नदीच्या किनाऱ्यावरती शेती करू लागला तो, कारण नदीचं पाणी त्याला भेटू लागलं शेतीसाठी आणि त्या एरियामध्ये फूड ग्रेन्स कसे ग्रो करायचे ते त्याला समजू लागलं आणि तो शेती करू लागला आणि तो तिथे सेटल झाला. 5th स्टँडर्ड मध्ये लर्न केलंय ना तुम्ही. सेटलमेंट लर्न केलं असेल. ते मोहेंजोदारो वगैरे है ना, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर सापडतात आपल्याला. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन लर्न केलं असेल, त्याच्यामध्ये हे सगळे सिव्हिलायझेशन कुठे ग्रो झाले, तर नदीच्या किनारी ग्रो झाले. म्हणजे हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हे सगळे सिव्हिलायझेशन का बरं तिथे बनले, तर तिथे शेती करू लागले, त्यांना शेती कसं करायचं ह्याचं नॉलेज मिळालं आणि जेव्हा ते शेती करू लागले तेव्हा त्यांना फूड ग्रेन्स मिळू लागले, मग त्यांना ते स्टोअर करू लागले आणि तिथेच राहू लागले एकाच गावामध्ये. ते हळूहळू मग मोठी असे, पहिले एक छोटी वसाहत असायची, मग मोठी असे बिग सिटीज तयार झाल्या. मग वी ऑब्टेन प्रोडक्ट्स लाईक वूड, रबर, रेझिन, फ्रुट्स, मेडिसिनल प्लांट्स एक्सेट्रा. आपल्याला झाडांपासून काय मिळतं, वूड, रबर, रेझिन म्हणजे डिंक, फळं, मेडिसिनल प्लांट्स म्हणजे खूप सगळे आयुर्वेदिक जे आपण म्हणतो, आयुर्वेदिक औषध म्हणतो म्हणजे काय, मेडिसिनल प्लांट्स असतात, ते प्लांट पासून ती औषधं आपल्याला मिळतात. मेडिसिन ज्या आहेत त्या प्लांट्स पासून तयार केल्या जातात. जसं आपण तुलसी, अद्रक ह्याचा वापर करून काय करतो, सर्दी खोकला झाला की आपण टर्मरिक म्हणजे हळद है ना, हे सगळे प्लांट्स पासून मिळतं आपल्याला. इफ वी कन्सिडर द रिजन फ्रॉम द इक्वेटर टू द पोल्स ऍज पर द टेम्परेचर झोन, वी फाइंड द फॉलोइंग टाइप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन. तर इथे एक आपल्याला छोटासा एक झोन दिलेला आहे, म्हणजे एक अर्थचा आपल्याला शेप दिलेला आहे बघा. तर अर्थच्या हाफ पार्ट पासून, इक्वेटर माहितीये सगळ्यांना, व्हॉट इज इक्वेटर, विषुववृत्त माहितीये का? Other students, only Pramita is replying. Nobody is replying. Okay, Karina is also saying yes. तर इक्वेटर मीन्स 0 डिग्री है ना, अर्थचा हाफ पार्ट जिथे असतो तर त्याला बोलतात इक्वेटर. तर इक्वेटर दॅट इज 0 डिग्री, देन 15 डिग्री, असं वरती जसं जाऊ अर्थ पासून आपण इक्वेटर पासून नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल पर्यंत जाऊ 90 डिग्री पर्यंत, तसं 0 डिग्री, देन 25 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, असं वरती अर्थच्या जसं जाऊ तसं वेगवेगळ्या प्रकारचे हे दिसतात, ट्रीज दिसतात आपल्याला. तर इक्वेटर वरती लॉंग ट्री दिसतात बघा आपल्याला, त्याला इक्वेटर एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणतात, त्याला उंच झाडं दिसत आहेत आपल्याला है ना. त्याच्यानंतर डेसिडोस फॉरेस्ट म्हणजे तिथे ना असे खूप सगळे फाटे येतात त्या झाडांना. डेसिडियस म्हणजे आपण ते नेक्स्ट टाइम लर्न करूया, ठीक आहे. ट्रॉपिकल ग्रासलँड, थॉर्नी श्रब्स, टेम्परेचर ग्रासलँड, मिक्स्ड फॉरेस्ट, ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट, देन कॉनिफेरस फॉरेस्ट अँड टुंड्रा. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जंगल आहेत, जंगलामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत किंवा झाडं आहेत. तर त्या प्लांटचा स्टडी आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूया. ओके.
Okay, everyone, bye students. Bye, teacher. Bye everyone, bye. Bye, teacher. Good night. Bye, teacher. Good night. Bye, teacher. Good night. Bye.